नमस्कार सगळ्यांना. प्राण ऊर्जा या आपल्या हिलिंग सेंटरमध्ये मी उत्कर्ष अजित कौटणकर सर्वांचं मनापासून स्वागत करते. आत्मवंदन, आत्मवंदन, आत्मवंदन. आज आपला सेकंड डे या वर्कशॉपचा. तर कालचा दिवस कसा होता? फुल एनर्जेटिक होता का? काल तुम्ही एक पास्ट लाईफ मेडिटेशन केलं, त्या मेडिटेशनद्वारे तुमची निगेटिव्हिटी जी आहे ती रिमूव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. तो कालचा संपूर्ण दिवसाचा तुमचा अनुभव कसा होता? कोण शेअर करू शकेल? काल तुम्ही काय काय एक्सपिरियन्स केलात ते थोडक्यात शेअर करायचं आहे. एनिवन? थोडक्यात एक्सपिरियन्स सांगायचा आहे तुमचा, की तुम्हाला काल कसं वाटलं? फुल्ली हायर एनर्जी तुमच्यामध्ये होती का? नमस्कार. बोला. नमस्कार. कालचा दिवस खूप खूप छान होता. हम्म. जसं मी बोलतोय की जसं सकाळी उठल्यानंतर खूप एनर्जी वाटतं, तसंच सेम कालचा पण दिवस खूप चांगला एनर्जी गेला. आणि जे काही काम आम्ही हातात घेतो ते पण पूर्ण होत चालले. ओके. थँक्यू. ओके, थँक्यू थँक्यू सर. तर आज आपण काय शिकणार आहोत? एनर्जी म्हणजे काय? आजच्या टॉपिकचं नाव आहे स्टार्ट युअर डे विथ हायर एनर्जी. दिवसाची सुरुवात हायर एनर्जीने कशी करायची हे आजच्या दिवशी तुम्ही शिकणार आहात. त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये 7 चक्र कोणती आहेत, ती कुठल्या जागी कोणत्या जागी स्थित आहेत, हेही आपण आजच्या सेक्शनमध्ये शिकणार आहोत. दिवसाची सुरुवात हायर एनर्जीने करायची म्हणजे काय? आपण हायर एनर्जीला आहोत हे कसं ओळखायचं, हेही आपण आज शिकणार आहोत. बघा, आपण सर्वजण एनर्जीने बनलेलो आहोत. आपण एनर्जी आहोत. आपल्याजवळ सुख असणं, आपण आनंदी असणं, हे सुद्धा एक हायर एनर्जी आहे. आपल्याजवळ भरपूर पैसा असणं, हे सुद्धा हायर एनर्जीला आहे. आपण आपलं आयुष्य परमसुख, समाधान, आनंदी, ऐश्वर्य व दीर्घायुष्य जगत आहे, अशी भावना जेव्हा तुमच्या मनामध्ये निर्माण होईल, तेव्हा तुम्ही समजून जायचं आहे की तुम्ही हायर एनर्जीला व्हायब्रेट करत आहात. ज्या ज्या जीवनातील चांगल्या गोष्टी आहेत, सुख असेल, भरपूर पैसा असेल, तुमची रिलेशनशिप छान असतील, तर या सर्व गोष्टी हायर एनर्जीला व्हायब्रेट होत असतात. मग जर तुम्हाला या सर्व गोष्टी तुमच्या आयुष्यात हव्या असतील, तर तुम्ही हायर एनर्जीला व्हायब्रेट होणं गरजेचं आहे. आता हायर एनर्जीला व्हायब्रेट होणं म्हणजे काय? ते आपण आपली एनर्जी जी आहे ती हायर कशी करू शकतो? हायर फ्रिक्वेन्सीला आपण कसे जाऊ शकतो? तर तेही आपण आज शिकणार आहोत. आता सर्वांनी आपण कोणत्या फ्रिक्वेन्सीला वर्क करत आहोत हे स्वतःच स्वतः आत्मपरीक्षण करायचं आहे. काही पॉइंट्स मी तुम्हाला सांगते. उदाहरणार्थ बघायला गेलं तर आपण आपल्याला आनंदी आहोत, सुखी जीवन जगत आहोत, असं सतत वाटत राहणं म्हणजे आपण हायर एनर्जीला असतो. कोणी कितीही आपल्याबद्दल वाईट विचार करू दे, वाईट बोलू दे, आपल्या मनात त्या व्यक्तीबद्दल राग न येणं म्हणजेच आपण हायर एनर्जीला व्हायब्रेट करत आहोत. दुसऱ्याच्या आनंदात नेहमी आपण आनंदी आहोत, खुश आहोत. आपल्या मनामध्ये द्वेष नसेल, जेलसी नसेल, तर समजायचं की आपण हायर एनर्जीला व्हायब्रेट होत आहोत. आपल्यामध्ये सतत जर अपराधीपणाची भावना येत असेल, तर समजून जायचं आहे की आपण लो फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट होत आहोत.
आपल्या मनात बरेच प्रश्न असतात. आपण कायम टेन्शनमध्ये असतो. सतत काही ना काही विचार आपल्या मनामध्ये येत असतात. आणि त्यातील बरेच विचार जे आहेत, बरेच थॉट जे आहेत, हे निगेटिव्ह असतात. मग त्यात असेल की आपल्याच आयुष्यात असं का घडतं? आपणच कमनशिबी का आहोत? आपल्याला जॉब का नाहीये? असे बरेच प्रश्न आहेत. माझ्याजवळ एखादी गोष्टच का नाही आहे? माझ्याजवळ पैसा येतो आणि तो लगेच कसा काय जातो? माझं काही भलं होत नाहीये. माझ्यावर इतरांचा विश्वास नाहीये. सर्वात प्रथम स्वतःचा स्वतःवर विश्वास नसणं, हे सुद्धा लो फ्रिक्वेन्सीला तुम्ही व्हायब्रेट करत आहात, याचं उदाहरण आहे. मग आजपासून आपल्याला हायर एनर्जीला, हायर फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट करायचं आहे. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात छान छान गोष्टी हव्या असतील, तुमच्या इच्छा ज्या आहेत त्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या पाहिजेत, तर तुम्हाला हायर एनर्जीला व्हायब्रेट होणं सर्वात महत्वाचं आहे. आता असे एक ना अनेक प्रश्न आपल्या मनात कायम येत असतात. कायम कमीपणाची, अपराधीपणाची भावना आपल्या मनामध्ये निर्माण होत असते. मग ह्या ज्या हे जे विचार आपल्या मनामध्ये येत असतात, ते विचार कंट्रोल करून आपण पॉझिटिव्ह विचारांकडे वळलं पाहिजे. म्हणजेच आपण कायम हायर एनर्जीला व्हायब्रेट करू. आजपासून फक्त आपण आपल्या विचारांवर काम करायचे आहे. आता ते कसं काय करायचं? तर जेव्हा जेव्हा तुमच्या मनामध्ये निगेटिव्ह विचार येतील, जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटेल की हे जे विचार आहेत, या विचारांमुळे तुमची प्रगती होत नाहीये, लगेच एक मंत्र म्हणायचा आहे, कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. जे जे विचार तुम्हाला नको असतील, ज्या गोष्टींमुळे तुम्हाला त्रास होत आहे, असे विचार तुमच्या मनात आल्यानंतर लगेच तुम्ही म्हणायचे कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. हा एक मंत्र म्हटल्यानंतर लगेच ते जे थॉट आहेत, ते थॉट तुमच्या मनातून निघून जातात, तुमच्या माइंडमधून क्लीन्स होतात. मग ते विचार कुठच्याही बाबतीत असतील, तुमच्या आरोग्याबाबतीत असतील, मलाच हा आजार का आहे, पैशांबद्दल असतील की माझ्याजवळ पैसा कमीच का आहे, अगदी तुमच्या तब्येतीबद्दल असतील, तुमच्या वेटबद्दल असेल की माझंच वेट एवढं वाढलेलं का आहे. असे जे काही निगेटिव्ह विचार तुमच्या मनामध्ये येतील, लगेच बोलायचंय कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुमच्या मनात जे काही विचार येतात, त्या विचारांवर लक्ष केंद्रित करा. ॲटलिस्ट 21 डेज तुम्ही प्रयत्न करायचा आहे की तुमच्या माइंडमध्ये तयार होणाऱ्या प्रत्येक विचारांवर लक्ष केंद्रित करायचं आहे. जेव्हा जेव्हा निगेटिव्ह विचार तुमच्या मनामध्ये येतील, लगेच कट कट कट, डिलीट 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 असं बोलायचं आहे. याने काय होईल, 21 डेज जर तुम्ही ही ॲक्टिव्हिटीज केला, तर तुम्हाला हळूहळू सवय होऊन जाईल. आणि जर 90 डेज याची प्रॅक्टिस केला, तर तुमची लाईफस्टाईल बनून जाईल. मग आजपासून मनामध्ये येणाऱ्या प्रत्येक निगेटिव्ह विचारानंतर लगेच कट कट कट, डिलीट 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 असं बोलून तो विचार तिथे स्टॉप करून, माइंडमधून क्लीन्स करून लगेच पॉझिटिव्ह विचारांकडे वळायचं आहे. ओके. मी सुद्धा आनंदी आहे. मी सुद्धा सुखी आहे. मलाही आनंदी राहण्याचा हक्क आहे. लगेच आपण आपले विचार चेंज करायचे आहे. मलाही छान नोकरी मिळालेली आहे. आत्ता जी नोकरी माझ्याजवळ आहे, त्या नोकरीमध्ये मी खूप खुश आहे, आनंदी आहे. कारण की जे तुमच्याकडे आत्ता आहे, त्या गोष्टींमध्ये जर तुम्ही समाधान मानलात आणि ज्या गोष्टी तुम्हाला पाहिजे आहेत, त्या गोष्टींकडे जर सकारात्मक दृष्टिकोन कोन ठेवून जर तुम्ही फोकस केलात, तर त्या गोष्टी तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये सहज मिळून जातील. आणि जर ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत, त्या गोष्टींबद्दल जर तुम्ही निगेटिव्ह राहाल,
लो फील करत असाल, तर या ब्रह्मांडाला, युनिव्हर्सला असं वाटतं की ही जी गोष्ट आहे, त्या गोष्टीमुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यात त्रास होत आहे, ती गोष्ट तुम्हाला तुमच्या आयुष्यात नको आहे, मग ती तुम्हाला आयुष्यामध्ये पुढे कधीच मिळत नाही. अशा काही बऱ्याच गोष्टी आहेत, ज्या गोष्टी तुमच्या हातातून निसटून जात असतात. म्हणून ज्या काही गोष्टी तुमच्याकडे आहेत, त्या प्रत्येक गोष्टीला त्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही ग्रॅटिट्यूड व्यक्त करा आणि समाधानी, आनंदी जीवन जगायला सुरुवात करा. कारण कसं आहे, आज प्रत्येक व्यक्ती पैसा कमवण्याच्या मागे आहे. पण आरोग्य, सुख समाधान, आनंद किंवा फॅमिली बरोबरचे दोन जे आनंदाचे क्षण आहेत, ते यात आत्ता ह्या व्यक्तींमध्ये नाही आहेत. मग पैसा म्हणजे सर्वस्व आहे का? कायम पैशाच्याच मागे राहणं योग्य आहे का? बघा, पैसा चांगला नाहीये असं मनात भावना ठेवायची नाहीये. कारण आपण एनर्जीला, लो फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट होऊ. आयुष्यात पैसा गरजेचा आहे. कारण असं म्हटलं जातं की पैसा खुदा नाही, लेकिन खुदा से कम भी नहीं. म्हणजेच पैसा आवश्यक आहे, पण त्याचबरोबर आपले नातेसंबंध, आपली हेल्थ, या गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. मग आजपासून ठरवायचं आहे की तुम्ही प्रत्येक गोष्टीला, जी जी गोष्ट तुमच्याजवळ आहे, तुमच्याजवळ मोबाईल आहे, धन्यवाद बोला युनिव्हर्सला की तुमच्याजवळ मोबाईल आहे, म्हणून ही ॲडव्हर्टाईज तुमच्यापर्यंत पोहोचली. तुम्ही आजचा सेक्शन जॉईन करू शकला. आयुष्यात ज्या ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या सर्व गोष्टी तुम्ही या सेक्शनद्वारे शिकणार आहात. म्हणजेच त्या निर्जीव गोष्टीला, त्या निर्जीव मोबाईलला सुद्धा तुम्हाला धन्यवाद बोलायचं आहे. ग्रॅटिट्यूडची भावना व्यक्त करा. बघा, आयुष्यात खूप काही गोष्टींची तुम्हाला जी काही कमतरता आहे, ती सहज भरून जाईल. आयुष्यात तुमचा आनंद तुम्हाला मिळून जाईल. आता आपली एनर्जी हायर फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट करण्यासाठी नेहमी पॉझिटिव्ह विचारांमध्ये तुम्ही राहिलं पाहिजे. तुमच्यासोबत इतर व्यक्तींसाठी तुम्ही नेहमी पॉझिटिव्ह विचार केले पाहिजेत. समोरची व्यक्ती कितीही निगेटिव्ह बोलत असेल, कितीही निगेटिव्ह वागत असेल, तुमच्याबद्दल वाईट वाईट जरी बोलत असेल, तरी त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह थॉट तुमच्या मनात निर्माण करायचे आहेत. आता हायर फ्रिक्वेन्सीला राहण्यासाठी काय केलं पाहिजे? तर सर्वात महत्त्वाचं मेडिटेशन. सकाळी उठून पहाटे मेडिटेशन करणं. मेडिटेशन करायला टाइम नसेल, 5 मिनिटं ब्रीथ एक्सरसाइज करा. तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करा. तुमच्या आतमध्ये तुम्ही स्वतः डोकावून बघा. तुमच्यामध्ये असलेली हायर एनर्जी तुम्हाला दिसेल. जेव्हा तुम्ही ब्रीदिंग एक्सरसाइज कराल, जशी जशी तुम्हाला या ब्रीदिंग एक्सरसाइजची सवय होईल, तसतसं तुम्ही हायर फ्रिक्वेन्सीला जगायला सुरुवात कराल. ग्रॅटिट्यूडची भावना तुम्हाला मी कालही सांगितलं आहे की या ईश्वराला ग्रॅटिट्यूड व्यक्त करा. आई-वडिलांना ग्रॅटिट्यूड व्यक्त करा. तुमच्या भावंडांना ग्रॅटिट्यूड व्यक्त करा. या समाजात तुम्हाला जगण्यासाठी ज्या ज्या गोष्टी, ज्या ज्या व्यक्तींची तुम्हाला गरज आहे, तुमचं आनंदी जीवन जगण्यासाठी ज्यांनी ज्यांनी तुम्हाला सहकार्य केलं आहे, अशा प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक गोष्टीला तुम्ही ग्रॅटिट्यूड व्यक्त करा. आजचा दिवस हा लाईफमधील शेवटचा दिवस आहे असं समजून अगदी आनंदी जगायचं आहे, अगदी मनसोक्त जगायचं आहे. त्याचबरोबर डोनेट करायला शिका, सगळ्यांना हेल्पफुल राहा. या सर्व गोष्टींमुळे तुम्ही रेग्युलर बेसिसला हायर फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट व्हाल. आणि याचाच फायदा असा होईल की तुमच्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत, त्या सर्व गोष्टी, त्या तुमच्या सर्व इच्छा हळूहळू पूर्ण व्हायला लागतील.
आता मेडिटेशन मध्ये सात चक्रांचं मेडिटेशन हे सर्वात पॉवरफुल मेडिटेशन मानलं जातं. या सात चक्रांच्या मेडिटेशन मध्ये आपण प्रत्येक चक्राला एनर्जी प्रोव्हाइड करत असतो. प्रत्येक चक्राला बॅलन्स करत असतो. आणि ही चक्र बॅलन्स झाल्याने त्या चक्रांच्या रिलेटेड जे काही ऑर्गन्स आहेत ते ऑर्गन्स त्या ऑर्गन्समध्येही सकारात्मक विचार जे आहेत, सकारात्मक एनर्जी प्रोव्हाइड होत असते. त्या ऑर्गन्स रिलेटेड जर काही तुम्हाला आजार असतील तर त्या आजारांवर मात करण्याची शक्ती जी आहे ती तुमच्यामध्ये निर्माण होते. त्यामुळे रेग्युलर बेसिसवर सात चक्रांचं मेडिटेशन करणं आवश्यक आहे. तर बघा, आपण इतरांना बदलू शकत नाही. तुम्ही तुमच्या स्वतःच्या लाईफस्टाईलमध्ये बदल करू शकता. तुम्ही जर स्वतः चेंज झालात तर तुमच्या आयुष्यातील जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते हळूहळू कमी होऊन तुम्ही अगदी आयुष्यामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य अनुभवू शकाल. तर आपण आता थोडक्यात शिकणार आहोत की आपल्या बॉडीमध्ये सात चक्र कोणती आहेत आणि त्यांचं कार्य काय आहे. तर मी आता माझी जी स्क्रीन आहे ती शेअर करते. आपल्या बॉडीमध्ये सात चक्र स्थित आहेत. जे सर्वात खालील चक्र जे पाठीच्या मणक्याच्या तिथे स्थित आहे ते म्हणजे रूटचक्र, जे मणक्याच्या अगदी शेवट स्थित असतं. त्यालाच मूलाधार चक्रही असं म्हणतात. हे लाल रंगाचं चक्र आहे. त्यानंतर सॅक्रल चक्र म्हणजे स्वादिष्टान चक्र, जे नारंगी रंगाचं आहे. जे रूटचक्र आहे त्या रूटचक्राचा बीज मंत्र आहे लम. ओके. त्यानंतरचं सॅक्रल चक्र जे नाभीच्या चार बोट खाली स्थित आहे त्याला स्वादिष्टान चक्र असंही म्हणतात. हे नारंगी रंगाचं असतं. त्यानंतर सोलार प्लेक्सिस चक्र म्हणजेच मणिपूर चक्र. हे चक्र आपली नाभी आणि छातीच्या मध्ये स्थित आहे. हे पिवळ्या कलरचं असतं. नेक्स्ट हार्ट चक्र म्हणजेच हृदय चक्र, याला अनाहत चक्र असंही म्हटलं जातं. हे आपल्या छातीच्या मधोमध स्थित आहे. त्यानंतर थ्रोट चक्र, ह्या चक्राचा कलर आहे निळा, यालाच विशुद्धी चक्र असंही म्हटलं जातं. हे कम्युनिकेशनचं चक्र आहे. नेक्स्ट आहे थर्ड आय चक्र, आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये हे चक्र स्थित आहे. ओके. याला अजना चक्र असंही म्हणतात. आणि सर्वात वरील जे चक्र आहे जे आपल्या माथ्याच्या तिथे स्थित आहे ते म्हणजे क्राऊन चक्र, याला सहस्त्रार चक्र असेही म्हणतात. आता एका एका चक्राचा आपण थोडक्यात माहिती घेऊ. तर हे आहे रूट चक्र, याचा रंग आहे लाल, पाठीच्या मणक्याच्या शेवटी स्थित आहे हे. ओके. हे जर चक्र बॅलन्स असेल, हे चक्र जर बॅलन्स असेल तर आपण इमोशनली स्टेबल असतो. आपली जे हाडं आहेत ती मजबूत होतात. कॉन्स्टिपेशन असेल, अर्थरायटिस सारखे जे काही प्रॉब्लेम असतील, या आजारांवर मात करण्यासाठी वृत्तचक्र बॅलन्स असणं गरजेचं आहे. या चक्राचं तत्व आहे अर्थतत्व म्हणजेच पृथ्वी. ओके. या चक्राचं बीज मंत्र आहे लम. नेक्स्ट चक्र आहे सॅक्रल चक्र म्हणजे स्वादिष्टान चक्र. या चक्राचा रंग आहे ऑरेंज कलर, याचा बीज मंत्र आहे वम. हे जे चक्र आहे ते नाभीच्या चार बोट खाली स्थित आहे. म्हणजेच आपली जी प्रजनन संस्था आहे या चक्रा त्याच्या तिथे हे चक्र स्थित आहे. हे चक्र जर बॅलन्स असेल तर आपली प्रजनन संस्थेमध्ये जे काही प्रॉब्लेम असतील
युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन असेल, लोअर बॅक पेन असेल, तर ह्या आजारांवर मात करण्यासाठी हे चक्र जे आहे ते स्थित असणं गरजेचं आहे. याचं तत्व आहे जलतत्व. ओके. काही महिलांना प्रेग्नेन्सीचा जर प्रॉब्लेम होत असेल, तर त्या महिलांनी सॅक्रल चक्रचं जर मेडिटेशन केलं किंवा जस्ट वम या बीजमंत्र जो आहे त्या बीजमंत्राचा जर तुम्ही उच्चार केला, तरी देखील जे काही प्रेग्नन्सी रिलेटेड प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह होतात. ओके. नेक्स्ट जे चक्र आहे ते सोलार प्लेक्सिस चक्र म्हणजेच मणिपूर चक्र. हे चक्राचा कलर आहे येल्लो. याचा बीजमंत्र आहे रम. हे चक्र जर तुमचं बॅलन्स असेल, मणिपूर चक्र, तर तुम्हाला एक कॉन्फिडन्स येतो. त्याचबरोबर पैशांबद्दलची जी काही तुमची भावना आहे ती बदलण्यासाठी मणिपूर चक्र जे आहे ते बॅलन्स असणं सर्वात महत्वाचं आहे. पैशांबद्दलची अबंडन्सची भावना तुमच्यामध्ये निर्माण होते. त्याचबरोबर पोटाचे काही आजार असतील, इनडायजेशन असेल, कॉन्स्टिपेशन असेल, तर तुम्ही सोलार प्लेक्सस चक्राचं मेडिटेशन करू शकता. ह्या चक्राचं बीजमंत्र आहे रम आणि तत्व आहे अग्नितत्व. नेक्स्ट चक्र आहे हार्ट चक्र. या चक्राचा कलर आहे ग्रीन. या चक्राचा बीजमंत्र आहे यम. ओके. हार्ट चक्र हे एक प्रेमाचं चक्र आहे. तुम्ही स्वतःवर प्रेम करू शकता, इतरांवर प्रेम करू शकता. तुमचे नातेसंबंध सुधारण्यासाठी हे चक्र बॅलन्स असणं सर्वात महत्वाचं आहे. अनकंडिशनल लव तुम्ही फील करू लागता, मग ते स्वतःबद्दल असेल, तुमच्या पार्टनरबद्दल असेल, तुमच्या मुलांबद्दल असेल, आई वडिलांबद्दल असेल, म्हणजे तुमच्या संपूर्ण नातेवाईकांमध्ये जर तुम्हाला अनकंडिशनल लव निर्माण करायचं असेल, तर हार्ट चक्र बॅलन्स असणं गरजेचं आहे. स्ट्रॉंग रिलेशनशिप बनण्यासाठी हार्ट चक्र बॅलन्स असणं गरजेचं आहे. तुमच्यामध्ये एक स्टॅबिलिटी निर्माण होते. इनर पीस जो आहे तो निर्माण होतो. पॉझिटिव्ह एनर्जी फ्लो होते तुमच्या बॉडीमध्ये आणि तुमचे जे इमोशन आहेत त्यावर तुम्ही कंट्रोल करू शकता. असं हे हार्ट चक्र. या चक्राचा बीज मंत्र आहे यम आणि याचं तत्व आहे वायू तत्व. नेक्स्ट जे चक्र आहे ते थ्रोट चक्र. हे आपल्या गळ्याच्या मध्ये स्थित आहे. याचा रंग आहे ब्ल्यू. हे कम्युनिकेशनचं चक्र आहे. म्हणजे तुम्हाला जर उत्तम वक्ता बनायचं असेल, टीचर्स लोकांसाठी थ्रोट चक्र बॅलन्स असणं गरजेचं आहे. कारण की तुम्हाला जे काही समोरच्या व्यक्तींपर्यंत मांडायचं आहे ते योग्य शब्दात, योग्य भाषेत मांडण्यासाठी थ्रोट चक्र बॅलन्स असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला उत्तम गायक बनायचं असेल तरी देखील थ्रोट चक्र बॅलन्स असणं गरजेचं आहे. या चक्राचा बीज मंत्र आहे हम. हे चक्र बॅलन्स असल्याने वेट गेन जे आहे ते कंट्रोल करू शकतो. थायरॉइड सारखा जे प्रॉब्लेम आहेत या आजारावर संपूर्णपणे मात करण्यासाठी थ्रोट चक्र बॅलन्स असणं गरजेचं आहे. ड्राय स्किन असेल तर यासाठी देखील तुम्ही थ्रोट चक्र मेडिटेशन करू शकता. बऱ्याच स्टुडंटला डिप्रेशनचा प्रॉब्लेम होता, एन्झायटी यासारखे जे काही प्रॉब्लेम होते, तर त्यासाठी थ्रोट चक्र बॅलन्स केल्याने त्यांना एन्झायटी सारख्या, डिप्रेशन सारख्या प्रॉब्लेम मधून बरीच जे स्टुडंट आहेत म्हणजे ते त्यातून बाहेर पडलेले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य निर्माण झालं आहे. त्यासाठी थ्रोट चक्र जे आहे
ते बॅलन्स असणं सर्वात महत्वाचं आहे. त्यानंतर थर्ड आय चक्र, हे जे चक्र आहे हे आपल्या भुवयांच्या मध्ये स्थित आहे. त्याचा कलर आहे इंडिगो. हे एक इंट्युशनचं चक्र आहे, इमॅजिनेशनचं चक्र आहे. हे चक्र जर तुमचं बॅलन्स असेल तर बघा बरेच काही प्रॉब्लेम आहेत, काही ब्लॉकेजेस आहेत, ते दूर होण्यास मदत होतात. हेडेक असेल, ब्रेन डिसऑर्डर असतील, काही गोष्टी तुमच्या लक्षात राहत नाहीत किंवा मायग्रेन सारखा जर प्रॉब्लेम असेल तर थर्ड आय चक्र बॅलन्स असणं गरजेचं आहे. विजन प्रॉब्लेम असेल तरी देखील तुम्ही थर्ड आय चक्राचं जर मेडिटेशन केलात तर तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. नेक्स्ट आहे क्राऊन चक्र. क्राऊन चक्र याचं लोकेशन आहे आपल्या टाळूच्या वर हे स्थित आहे. याचा रंग आहे जांभळा. हे एक अवेअरनेसचं चक्र आहे. हे चक्र जर आपलं बॅलन्स झालं तर आपलं डायरेक्ट कनेक्शन जे आहे ते ब्रह्मांडासोबत होत असतं. जर आपण कन्फ्यूज होत असू, आपल्यामध्ये लॅक ऑफ फोकस असेल, एखाद्या गोष्टीकडे फोकस असण्याचा तुमचा दृष्टिकोन जर कमी असेल, आपण डिप्रेशन मध्ये असू, इमोशनल ब्लॉकेजेस जर आपल्यामध्ये असतील किंवा आपल्यामध्ये लिमिटिंग बिलीफ असतील तर क्राऊन चक्र बॅलन्स करणं महत्वाचं आहे. आता लिमिटिंग बिलीफ म्हणजे काय? तर एखादी गोष्ट मी करू शकत नाही अशी भावना तुमच्यामध्ये निर्माण होणं. एखादी गोष्ट मला मिळूच शकत नाही अशी भावना तुमच्यामध्ये निर्माण होणं किंवा तुमचा कॉन्फिडन्स जो आहे तो लो होणं. यासाठी क्राऊन चक्र जे आहे हे बॅलन्स असणं सर्वात महत्वाचं आहे. तुमचा डायरेक्ट कनेक्शन जे आहे हे ब्रह्मांडासोबत होत असतं. त्याचसोबत क्राऊन चक्र जर तुमचं बॅलन्स असेल तर त्याबरोबर तुमची सातही चक्र बॅलन्स व्हायला मदत होतात. कारण की ब्रह्मांडातील पॉझिटिव्ह एनर्जी, सकारात्मक एनर्जी तुमच्या क्राऊन चक्रातून प्रवेश होऊन सातही चक्रांमध्ये फ्लो होत असते आणि हळूहळू सर्व ऑर्गनमध्ये ही एनर्जी प्रोव्हाइड होत असते. त्यामुळे क्राऊन चक्र जे आहे ते बॅलन्स असणं सर्वात महत्वाचं आहे. आता बघा, जे खालील चार चक्र आहेत म्हणजे रूट चक्र, सॅक्रल चक्र, सोलार प्लेक्सिस चक्र व हार्ट चक्र, हे चारही चक्र शरीराशी रिलेटेड चक्र आहेत. मूलाधार चक्र, स्वादिष्टान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, हे तुमच्या बॉडीशी रिलेटेड चक्र आहेत. आणि वरील जी दोन चक्र आहेत, क्राऊन चक्र म्हणजे सहस्त्रार चक्र आणि थर्ड आय चक्र म्हणजे अजना चक्र, हे तुमच्या माइंडशी रिलेटेड चक्र आहेत. आता बॉडीशी रिलेटेड ही चार चक्र आणि माइंडशी रिलेटेड चार चक्र, या चक्रांना जोडण्याचं काम जे आहे ते थ्रोट चक्र करत असतं. या चक्रांमध्ये संतुलन राखण्याचं काम थ्रोट चक्र म्हणजेच विशुद्धी चक्र करत असतं. एक छान कम्युनिकेशनचं चक्र आहे. तर आपण आता थोडक्यात चक्र म्हणजे काय, त्यांचं कार्य काय आहे, ते आपल्या बॉडीमध्ये कुठे स्थित असतात, हे सातही चक्र आपल्या पाठीच्या मणक्यामध्ये स्थित आहेत. म्हणून जेव्हा तुम्ही मेडिटेशनला बसाल तेव्हा तुम्ही ताठ बसायचं आहे. कारण ब्रह्मांडातील जी ऊर्जा आहे तुमची हळूहळू क्राऊन चक्रातून थर्ड चक्र, त्यानंतर थ्रोट चक्र, हार्ट चक्र, सोलार प्लेक्सिस चक्र, सॅक्रल चक्र आणि रूट चक्रापर्यंत फ्लो होत असते. यासाठी पाठीचा कणा ताठ असणं गरजेचं आहे. ओके, तर आता आपण
या 7 चक्रांशी रिलेटेड एक मेडिटेशन घेणार आहोत. सर्वांनी पाणी पिऊन घ्यायचं आहे. आसन घेऊन बसायचं आहे. हे 7 चक्र बॅलन्स करण्यासाठी प्रत्येक चक्राला 3 मिनिट बॅलन्स करणं गरजेचं आहे. म्हणजेच आत्ताचं जे 7 चक्र मेडिटेशन आहे ते ऍटलिस्ट 21 मिनिट असणार आहे. ओके. तर आता सगळ्यांनी जमिनीवर आसन घेऊन बसायचं आहे. त्याचबरोबर 1 ग्लास पाणी पिऊन घ्या. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये एनर्जी फ्लो होण्यास मदत होते. सुरुवात करूया 7 चक्रांच्या मेडिटेशनला. नमस्कार सगळ्यांना. प्राण ऊर्जा या आपल्या हिलिंग सेंटरमध्ये आपणा सर्वांचं मी उत्कर्ष अजित कौठणकर मनापासून स्वागत करते. आत्मवंदन, आत्मवंदन, आत्मवंदन. सर्वांनी जमिनीवर आसन घेऊन मांडी घालून बसायचं आहे. आपले दोन्ही हात आकाशाकडे ओपन करून बसायचे आहेत. डोळे अलगद बंद करा. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. संपूर्ण शरीर रिलॅक्स करायचं आहे. तुमच्या चेहऱ्यावर छान असं स्मित हास्य आलेलं आहे. सर्वात प्रथम या ब्रह्मांडाचे आभार मानायचे आहेत. तुम्ही ज्या देवतेला मानताय, ज्या शक्तीला मानताय, त्याचे एकदा स्मरण करायचे आहे. तुमच्या आई वडिलांचे आभार माना. स्वतःचे आभार मानायचे आहे. आता आपलं संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करा. आपलं संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे. एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. आता आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव, प्रत्येक स्नायू व पेशी रिलॅक्स झाले आहे. मन अगदी शांत झालं आहे. आता आपलं संपूर्ण लक्ष मूलाधार चक्राकडे न्यायचं आहे. आपले मूलाधार चक्र पाठीच्या कण्याच्या शेवटी स्थित आहे. याचा रंग आहे लाल आणि तत्व आहे पृथ्वी तत्व. जेव्हा तुम्ही तुमचं संपूर्ण लक्ष
मूलाधार चक्राकडे केंद्रित कराल, तुम्हाला अगदी तेजस्वी असं लाल रंगाचं जास्वंदीचं फूल पाठीच्या कण्याच्या शेवटी दिसत आहे. या फुलांच्या पाकळ्यांतून तुम्हाला आता एनर्जी प्रोव्हाइड होत आहे. बघा, त्या तेजस्वी अशा लाल रंगाच्या जास्वंदीच्या फुलाकडे तुमचं संपूर्ण लक्ष केंद्रित करा. अनुभव घ्या. ही सकारात्मक ऊर्जा तुम्हाला या फुलांच्या पाकळ्यांतून मिळत आहे. या चक्राचं बीज मंत्र आहे लम. आपण या बीज मंत्राचा जप करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. लम. 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 तुम्ही सर्वांनी या बीज मंत्राच्या व्हायब्रेशनचा आनंद घ्यायचा आहे. अनुभव घ्या की तुमचे लाल रंगाचे मूलाधार चक्र आता संतुलित झाले आहे. आता आपण या तेजस्वी अशा चक्रातून पुढे स्वादिष्टान चक्राकडे जायचे आहे, जे आपल्या नाभीच्या 4 बोट खाली स्थित आहे. या चक्राचा रंग आहे नारंगी आणि या चक्राचं तत्व आहे जलतत्व. हे चक्र आपली प्रजनन संस्था बॅलन्स करते. स्वादिष्टान चक्र हे एक नवनिर्मितीचे चक्र आहे. आपल्या मनाची चंचलता हे चक्र कमी करत असते. आता आपण या चक्राच्या बीज मंत्राचा जप करायचा आहे. या चक्राचा बीज मंत्र आहे वम. चला तर मग या चक्राचा बीज मंत्राचा जप करूया. वम. 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 वम.
तुम्ही सर्वांनी या बीजमंत्राच्या व्हायब्रेशनचा अनुभव घ्यायचा आहे. आता आपले तिसरे चक्र म्हणजेच मणिपूर चक्र आपण बॅलन्स करणार आहोत. हे चक्र नाभीच्या 4 बोट वर म्हणजेच आपली छाती व नाभी यांच्या मधोमध स्थित आहे. या चक्राचा रंग आहे पिवळा आणि तत्व आहे अग्नी तत्व. आपल्या पोटामध्ये पिवळ्या रंगाचा आगीचा गोळा तुम्हाला दिसत आहे, जो आपली पचन संस्था सांभाळण्याचं काम करत आहे. हे चक्र आपला आत्मविश्वास वाढवतं. आपला पैशांबद्दलचा विचार बदलण्यासाठी हे चक्र काम करत असतं. या चक्राचे बीज मंत्र आहे रम. तुम्ही सर्वांनी कल्पना करायची आहे की हा जो आगीचा गोळा आहे तो तुमच्या पोटामध्ये गोल फिरत आहे. या चक्राचं बॅलन्स झाल्याने तुमच्यामध्ये पैशांबद्दलची अबंडन्सची भावना निर्माण झाली आहे. तुमची पचन संस्था अगदी इम्प्रूव्ह झाली आहे. आता आपण या चक्राच्या बीजमंत्राचा जप करणार आहोत. या चक्राचं बीजमंत्र आहे रम. चला तर मग या चक्राच्या बीजमंत्राचा जप करूया. रम. 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 सर्वांनी या बीजमंत्राच्या व्हायब्रेशनचा अनुभव घ्यायचा आहे. आपले मणिपूर चक्र आता बॅलन्स झाले आहे. आपण फायनान्शियली फ्री झाल्याची भावना तुमच्या मनामध्ये निर्माण झाली आहे. आता सर्वांनी अनाहत चक्र म्हणजेच हार्ट चक्रावर लक्ष केंद्रित करायचं आहे. हे चक्र छातीच्या मध्ये स्थित आहे. या चक्राचा रंग आहे हिरवा आणि तत्व आहे वायू तत्व. हे चक्र बॅलन्स झाल्याने आपण स्वतःवर व इतरांवर
प्रेम करायला लागतो. सेल्फ लव्ह म्हणजे काय हे तुम्हाला समजायला लागतं. आपण आपल्या शरीरावर मनसोक्त प्रेम करायला लागतो. खूप छान पद्धतीने आपले सर्व नातेसंबंध ग्रो होतात. तुमचे लक्ष या हिरव्या रंगाच्या चक्राकडे जाताच हे चक्र अजून तेजस्वी होत आहे. तसंच तुमचं स्वतःवरचं प्रेमही या चक्राप्रमाणे तेजस्वी होत आहे. या चक्राप्रमाणेच तुमच्या स्वतःवरचं प्रेमही वाढत आहे. या चक्राचं बीज मंत्र आहे यम. आता आपण या चक्राच्या बीज मंत्राचा उच्चार करणार आहोत. यम. 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 सर्वांनी अनुभव घ्यायचा आहे की तुमचं मणिपूर चक्र बॅलन्स झालं आहे. सर्वांनी या बीजमंत्राच्या व्हायब्रेशनचा अनुभव घ्यायचा आहे. आता आपले पुढील चक्र म्हणजेच विशुद्धी चक्र, ज्याला आपण थ्रोट चक्र असंही म्हणतो, हे चक्र आपल्या गळ्याच्या मध्ये स्थित आहे. सर्वांनी या चक्राकडे आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे. याचा रंग आहे आकाशी आणि तत्व आहे आकाश. आपल्या मनातील भावना दुसऱ्या व्यक्तीपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचवण्यासाठी हे चक्र आपल्याला मदत करत असतं. हे चक्र बॅलन्स झाले तर आपण एक उत्तम वक्ता, टीचर व उत्तम गायक बनणार आहोत. आता कल्पना करायची आहे की हे चक्र तुमचे हळूहळू बॅलन्स होत आहे. या चक्राचा बीज मंत्र आहे हम. आता आपण या चक्राच्या बीज मंत्राचा जप करणार आहोत. हम. 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 हम.
तुम्ही सर्वांनी या बीज मंत्राच्या व्हायब्रेशनचा अनुभव घ्यायचा आहे. आता आपले लक्ष आज्ञाचक्र म्हणजे थर्ड आय चक्राकडे न्यायचे आहे. हे चक्र आपल्या दोन्ही भुवयांच्या मधोमध स्थित आहे. या चक्राचा रंग आहे निळा आणि तत्व आहे महातत्व. सर्व चक्रांना बॅलन्स करण्याचं महत्वाचं काम हे चक्र करते. हे चक्र इंट्युशनचं चक्र आहे. ब्रह्मांडाचा संदेश आपल्याला या चक्राकडून मिळत असतो. या चक्राचा बीज मंत्र आहे ओम. आता आपण या बीज मंत्राचा जप करणार आहोत. ओम. सर्वांनी या बीज मंत्राच्या व्हायब्रेशनचा अनुभव घ्यायचा आहे. आता आपले शेवटचे चक्र म्हणजे सहस्रार चक्र, याला आपण क्राउन चक्र असे म्हणतो. सर्वांनी आपला लक्ष क्राउन चक्राकडे केंद्रित करायचं आहे. हे चक्र आपल्या टाळूच्या वर स्थित आहे. या चक्राचा रंग आहे जांभळा. हे चक्र ब्रह्मांडातील दिव्य शक्ती आपल्या शरीरात प्रवेश करण्यास मदत करते. हे चक्र बॅलन्स असेल तर आपण आध्यात्मिक प्रवास सुरू करू शकतो. हे चक्र आपल्याला शून्याची जाणीव करून देते. हे चक्र बॅलन्स असेल तर आपण शून्यातून विश्व निर्माण करू शकतो याची भावना आपल्या मनात निर्माण होते.
आता सर्वांनी इमॅजिन करायचं आहे की आपली सातही चक्र बॅलन्स झाली आहे. आपलं संपूर्ण शरीर रिलॅक्स झालं आहे. आपलं मन अगदी शांत झालं आहे. आता तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर लक्ष केंद्रित करायचं आहे. हळूवार श्वास आत घ्या आणि सोडा. डीप ब्रीथ. इनहेल स्लो. श्वास आत घ्या आणि सोडा. तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाच्या इच्छापूर्तीकडे न्यायचा प्रयत्न करा. व्हिज्युअलाइज करायचं आहे. इमॅजिन करायचं आहे की तुमची इच्छा आता पूर्ण झाली आहे. तुम्ही खूप खुश आहात. तुमच्या सोबतच तुमचे फॅमिली मेंबर्स अत्यंत खुश झाले आहेत. तुमच्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता तुम्ही या ब्रह्मांडीय शक्तीला थँक्यू म्हणायचं आहे. कारण तुमची सर्वात महत्वाची इच्छा आता पूर्ण झाली आहे. तुमचा चेहरा आनंदाने खुलत चालला आहे. अनुभव घ्या. तुम्ही मनसोक्त हसत आहात. आता अशाच हसऱ्या चेहऱ्यानेच तुम्ही दोन्ही हात रब करायचे आहेत. तयार झालेली ही पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्या चेहऱ्यावर, डोळ्यांवर, संपूर्ण शरीरावर फिरवायची आहे. पुन्हा एकदा देवाचे आभार मानूया. थँक यू सो मच गॉड फॉर गिविंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. Thank you so much, God, for giving me everything I want. Thank you so much, God, for giving me everything I want. हळूहळू डोळे उघडायचे आहेत. अगदी छान फिलिंग घ्यायची आहे. अगदी रिलॅक्स व्हायचं आहे. कसं वाटत आहे? आता जे तुम्ही 7 चक्र अच्छा. मेडिटेशन केले आहात, एखादा असा छान असा अनुभव सांगा. जे नवीन मेंबर्स ऍड झाले आहेत, कसं वाटत आहे तुम्हाला? तुम्ही फील केलात का तुमची सातही चक्र आता जी आहेत ती बॅलन्स झाली आहेत? कोणी अनुभव शेअर करा. तुम्हाला कसं वाटलं या 7 चक्रांच्या मेडिटेशनने? तुमच्या शरीरामध्ये एनर्जी फ्लो होत आहे का? नवीन जे मेंबर्स आहेत आता, शरद गवर सर जे आहेत, शरद गवर सर, तुमचा एक्सपिरियन्स तुम्ही मांडू शकाल? कसं वाटलं तुम्हाला?
अजून कोण हॅलो. तुमचा एक्सपिरियन्स मांडू शकेल? हा सांगा सर. छान वाटलं मला. ओके, थँक्यू. म्हणजे अशी निगेटिव्हिटी होती ना, हम्म. म्हणजे जरा असं रिलॅक्स झाल्यासारखं वाटतं, माइंड फ्रेश. थँक्यू सर. ऍक्च्युली मला नेहमीसाठी म्हणजे असं स्ट्रेस वगैरे असायचं ना, हा. मेडिटेशन केल्याने कसं जरा रिलॅक्स वाटते आणि जो काही तणाव असतो ना, तो दूर झाल्यासारखं वाटतं. ओके. म्हणून मेडिटेशन करणं खूप गरजेचं आहे. रेग्युलर मेडिटेशन करा. आयुष्यातील सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. कारण की तुमच्यातील निगेटिव्हिटी जी आहे ती दूर होणं गरजेचं आहे. आयुष्य खूप छान आहे, सुंदर आहे. आनंदात जगायला शिका आणि हा आनंद इतरांनाही द्यायला शिका. ओके. तर आज आपण इथेच थांबूया. तुम्ही सर्वांनी मला ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे सर्वांचे कोटी कोटी आभार. उद्या भेटूया याच टाइम मध्ये, याच वेळेत, एक छान अशा नवीन ऊर्जांसोबत. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सो मच.